find the values. थर्ड एक्झाम्पल आहे tan 840 डिग्री, म्हणजे tan 840 डिग्रीचा आपल्याला व्हॅल्यू काढायची, त्याची किंमत काढायची. तर इथे आपल्याला हा अँगल, हा 840 हा अँगल मोठा अँगल आहे, 360 पेक्षा हा अँगल मोठा आहे. आणि ह्याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला इथे टूल्सचा वापर करायचा आहे, म्हणजे फॉर्म्युलांचा वापर करायचा आहे. आता आपल्याला जर कोऑर्डिनेट सिस्टीमवर हा अँगल दाखवायचा असेल तर आपण तो कसा दाखवणार? एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड निगेटिव्ह वाय ॲक्सिस. O is origin and 0 coordinates of this origin, where x coordinate is 0 and y coordinate is also 0. And quadrant, first quadrant, second quadrant, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आता इथे आपल्याला 840 चा कोन दाखवायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे इथून इतकं 90 आहे, 90च्या नंतर इथे 180, नंतर 270 आणि 360. पण हा 360 पेक्षा हा मोठा आहे. मग परत अजून एक जर बघितलं आपण, 360 अधिक 90 अधिक 180 अधिक 270 आणि परत 360, म्हणजे ते 720 होतात आणि उरलेले 120 अंश. तर इथे आपण त्यामुळे 840 ला आधी 360 ने भाग द्यायचा आहे. 360 भागिले 840 भागिले 360, मग 2 चा भाग गेला, 2 गुणिले 360, मग 840 बरोबर 2 गुणिले 360 डिग्री अधिक 120 डिग्री, 120 डिग्री. तर आता आपण हा अँगल ह्या कोऑर्डिनेट सिस्टमवर दाखवू. तर इथून हा अँगल सुरुवात होतो, हा पॉझिटिव्ह अँगल असल्यामुळे ह्या डायरेक्शने जायचं. इथून इतकं गेलं तर 90 अंश, नंतर 180, 270 आणि नंतर इथून 360 पर्यंत आलो. मग 360 चा एक राऊंड झाला, परत दुसरा राऊंड 360 चा आणि उरलेले 120. 120 अंश म्हणजे 90 अंश अधिक 30 अंश. मग इथून इतके 90 आणि इथे आपण धरू हा 30 अंशाचा कोन. हा पूर्ण जो अँगल आहे हा आहे 840 अंशाचा. हा आपण कोऑर्डिनेट सिस्टीमवर दाखवलाय, शो केलेला आहे. तर त्यामुळे इथे आपण tan 840 बरोबर फक्त tan 120 घ्यायचे आपल्याला. 2 गुणिले 360 घ्यायची गरज नाहीये, कारण इथे एक राऊंड पूर्ण होतो, परत दुसरा राऊंड पूर्ण होतो आणि जो तिसरा राऊंड आहे तो पूर्ण होत नाही, तोच आपल्याला फक्त घ्यायचा आहे. म्हणजे tan 840 बरोबर tan 120. आता इथे आपल्याला अलाइड अँगल्स मध्ये त्याचं हे करायचंय. इथे दोन अशा अँगल्स जे आहे की ज्याची सम किंवा डिफरन्स, बेरीज किंवा वजाबाकी ही इंटिग्रल मल्टिपल ऑफ π/2 असेल, त्या अँगल्सला आपण काय म्हणतो? अलाइड अँगल्स. मग आता इथे 120 बरोबर आपण 90 अधिक 30 घेणार आहोत. तर 120 बरोबर 90 अंश अधिक 30 अंश. π/2 मीन्स 90 डिग्री. पाय मीन्स 180, 180 डिवायडेड बाय 2, 90 डिग्री. म्हणजे इथे आपण आता 90 च्या ऐवजी काय घ्यायचंय? π/2. tan π/2 प्लस 30 डिग्री. tan 840 डिग्री इक्वल टू tan π/2 प्लस 30 डिग्री. आता ह्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युलावरून आन्सर काढायचं. फॉर्म्युलासाठी आपल्याला दोन फॉर्म्युले माहिती आहेत. आता इथे tan आहे, tan इन ब्रॅकेट nπ/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस tan थीटा. हे केव्हा आपण घ्यायचंय? हा फॉर्म्युला केव्हा घ्यायचा आहे? जेव्हा इथे हा n इज अँड इव्हन इंटिजर, जेव्हा इव्हन असेल तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. अँड tan nπ/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉट थीटा. टॅनचे इथे कॉट थीटा झाले. हे केव्हा घ्यायचंय? वेन n इज अँड ऑड इंटिजर, म्हणजे जेव्हा तो ऑड असेल तेव्हा कॉट थीटा होणार आहे इकडे. आणि हा फॉर्म्युला वापरायचा आहे.
इव्हन असेल तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इव्हन नंबर म्हणजे 2 4 6 8 डॉट 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 आणि ऑड म्हणजे 1 3 5 7 9 11. तर हे सगळे ऑड नंबर्स आहेत. आता इथे π/2 आहे, π/2 आणि त्यामुळे इथे n किती असणार आहे, n π/2. इथे फक्त π/2 आहे, याचा अर्थ इथे n = 1 आहे. n = 1, n = here 1, here n = 1 and 1 is here odd number. कसा आहे नंबर हा, ऑड आहे, विषम संख्या आहे. इव्हन म्हणजे समसंख्या आणि ऑड म्हणजे विषम संख्या. 1 ही विषम संख्या आहे. मग त्यामुळे आपण फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला वापरून आन्सर काढायचे. तर प्लस मायनस कॉट थिटा. तर इथे काय होणार आहे, प्लस मायनस कॉट थिटा होणार आहे. इथे थिटा किती आहे, 30 डिग्रीचा आहे. थिटा इज हिअर 30 डिग्री. थिटा इज 30 डिग्री. पण प्लस मायनस हे कशावरून ठरणार आहे, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघायचं आणि तिथे टॅन काय आहे बघायचं. त्यावरून आपल्याला ह्याची साईन ठरणार आहे, हा प्लस आहे का मायनस आहे. तर इथे π/2 + 30 म्हणजे कोणत्या क्वाड्रंटला आहे, सेकंड क्वाड्रंटला आहे. आणि सेकंड क्वाड्रंटला टॅन काय कसा असतो, तर निगेटिव्ह असतो. टॅन मीन्स व्हॉट, टॅन मीन्स साइन अपॉन cos and sin means y coordinate and cos means x coordinate. Now all numbers on this x axis is negative. याच्यावर सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत, ऋण संख्या आहेत. म्हणजे इथे cos काय आहे, सेकंड क्वाड्रंटला निगेटिव्ह आहे. साइन मात्र पॉझिटिव्ह आहे, कारण इकडे सगळे y ऍक्सिस वर पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, धन संख्या आहे. पण एक धन आहे आणि एक ऋण आहे. मग धन भागिले ऋण संख्या, धन संख्या भागिले ऋण संख्या, पॉझिटिव्ह नंबर डिवाइडेड बाय निगेटिव्ह नंबर इक्वल टू निगेटिव्ह नंबर. देअरफॉर टॅन इज हिअर निगेटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. त्यामुळे इथे आपण निगेटिव्ह कॉट थिटा घेणार आहोत. निगेटिव्ह कॉट थिटा इज हिअर 30 डिग्री, निगेटिव्ह 30 डिग्री अँड कॉट 30 इज √3. देअरफॉर टॅन 840 डिग्री इक्वल टू निगेटिव्ह √3. तर इथे आपण π/2 + 30 घेतले, म्हणजे 90 + 30 घेतलेले आणि n = हिअर ऑड नंबर, विषम संख्या आहे. त्यामुळे टॅनचं कॉट झालं, इकडे कॉट थिटा झालं म्हणजे कॉट 30. पण प्लस मायनस हे आपण क्वाड्रंट वरून ठरवलं. तिथे हा सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे आणि इन सेकंड क्वाड्रंट टॅन इज निगेटिव्ह. देअरफॉर वी टेक हिअर निगेटिव्ह साइन, निगेटिव्ह कॉट 30 डिग्री अँड कॉट 30 डिग्री इज √3. देअरफॉर निगेटिव्ह √3. आता इथे आपण π/2 + 30 डिग्री घेतला. आपण इथे 180 वजा 180 वजा 30, 180 वजा 180 वजा 60 असं पण घेऊ शकतो. 180 वजा 60 म्हणजे 120 डिग्री. 120 डिग्री इथे आपण 90 + 30 घेतले, त्याच्याऐवजी आपण 180 वजा 60 हे पण घेऊ शकतो. म्हणजे 180 म्हणजे पाय, म्हणजे पाय - 60 डिग्री असा सुद्धा अँगल घेऊन आपण आन्सर काढू शकतो. ते आन्सर हेच येणार आहे. आता इथे आपण दुसऱ्या मेथडनी करू, म्हणजे 180 वजा 60 घेऊ आपण आणि आन्सर हे येतं का बघू. tan 840 डिग्री इक्वल टू tan 120 डिग्री मीन्स tan 180 डिग्री - 60 डिग्री. 180 वजा 60 120 उत्तर येतं. म्हणजेच tan π - 60 डिग्री. आता इथे n π/2, n जर ऑड असेल तर फक्त π/2 येणार आहे. इकडे जसं n = 1 आपण घेतलं आणि π/2 इथे ऑड होता. आता इथे n = काय असणार आहे, n = इथे 2 असणार आहे. n = 2, 2 π/2
इक्वल टू पाय. हिअर n इज इवन नंबर आहे. मग त्याच्यामुळे आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? tan n पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस टॅन थिटाच येणार. इकडे जसं कॉट थिटा आलं होतं इथे मात्र आपण टॅन थिटा घ्यायचा आहे. आणि इथे थिटा किती आहे? 60 आहे. प्लस मायनस टॅन 60 डिग्री. आता टॅन 60 हे सगळे तुम्हाला स्पेशल अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाठ हवेत. टॅन 60 म्हणजेच साइन 60 डिवायडेड बाय कॉस 60 डिग्री. मग साइन 60 किती आहे? √3/2. कॉस 60 किती आहे? 1/2 म्हणजे √3. टॅन 60 √3 आहे. पण आता इथे प्लस पाहिजे आहे का मायनस आहे? इथे कसं ठरवायचं? तर हा कोणत्या क्वाड्रंटला अँगल आहे ते बघून आपण ठरवायचे. तर तो आहे सेकंड क्वाड्रंटला. आपण मग असेच बघितलं 120 अंशाचा कोन हा सेकंड क्वाड्रंटला आहे. सेकंड. आणि इथे टॅन काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे सेकंड क्वाड्रंटला. therefore निगेटिव्ह टॅन 60 and tan 60 is √3. therefore answer is negative √3. मग हे सुद्धा त्याच फक्त फॉर्म्युला वेगळा वापरून तेच उत्तर आलेले आणि इथे सुद्धा तेच उत्तर आलेले. इथे आपण 180 वजा 60 घेतले आणि इथे 90 अधिक 30 घेतलेले. तर कोणताही फॉर्म्युला वापरला तरी चालतो. therefore tan 840 डिग्री इक्वल टू निगेटिव्ह √3. तर तुम्हाला बेसिक म्हणजे जे स्पेशल अँगल्स आहेत ट्रिग्नोमेट्रीचे त्यांचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाठ पाहिजेत. आता स्पेशल अँगल कोणते? 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री. हे स्पेशल अँगल्स आहेत सगळे. म्हणजे बेसिक अँगल्स आहेत. ह्याचे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाठ पाहिजे. म्हणजे साइन 0 काय आहे, नंतर कॉस 0 किती आहे, तसंच साइन 30 डिग्री किती आहे, कॉस 30 किती आहे, साइन 45 किती आहे, कॉस 45 किती आहे, हे सगळं तुम्हाला पाठांतर आहे. त्यामुळे मग तुम्ही पटकन पुढे सोडू शकता. तुम्हाला मग पाठ असल्यामुळे तिथे तुम्ही पटकन आन्सर लिहू शकता. पाठ नसेल तर मग वेळ लागतो म्हणजे तुम्हाला मग बेसिक टेबल तयार करायला वेळ लागणार. आता तुम्हाला जर साइन 0 माहित नाही, साइन 30 माहित नाही, तर तुम्ही कसं काढणार? आता इथे मी एक ट्रायंगल काढलेला आहे कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. हा इथे आपण अँगल काढला. आधी अँगल काढला इथे ओ पी आणि एम. ही PM त्याची बाजू आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा 30 डिग्रीचा अँगल आहे. आता आपल्याला एक माहित पाहिजे की 30 डिग्रीच्या अँगल समोरची जी बाजू असते ती कर्णाच्या निम्मी असते. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस. समजा इथे आपण OP इक्वल टू 1 धरलं तर PM किती धरावं लागेल? 1/2. ह्याच्या अर्धी समोरची बाजू. जेव्हा कोन हा 30 अंशाचा असेल. आता साइन 30 डिग्री आपल्याला काढायचा. साइन 30 म्हणजे काय? साइन म्हणजे काय? तर समोरची बाजू भागिले कर्ण. अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. अपोजिट साइड ऑफ अँगल. आता ह्या अँगल 30 डिग्री अँगलच्या समोरची बाजू, अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू आहे PM. PM डिवायडेड बाय OP म्हणजे हाफ डिवायडेड बाय 1 म्हणजे हाफ. म्हणजे साइन 30 किती आले? हाफ. ह्याप्रमाणे तुम्ही हा टेबल तयार करू शकता. आता आपल्याला कॉस 30 काढायचं आहे. ही लांबी माहित नाही आपल्याला. माहित आहे आपण पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज. म्हणजे हा बाजूचा वर्ग बरोबर कर्णाच्या बाजूचा वर्ग वजा समोरच्या बाजूचा वर्ग. ह्या पद्धतीने आपण इथे ही बाजू काढू शकतो. √3/2 वर्गमुळात 3/2 म्हणजे हे डिस्टन्स किती आहे? वर्गमुळात 3/2. मग आता कॉस 30 म्हणजे काय? तर लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. OM डिवायडेड बाय OP म्हणजे √3/2 डिवायडेड बाय 1 म्हणजेच √3/2. तर ह्याप्रमाणे तुम्ही हा टेबल तयार करू शकता. तर त्यामुळे तुम्हाला ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशल अँगल्स हे तुम्हाला काय पाहिजे? पाठच पाहिजे. तर ते पाठ करा. मग त्यावरून तुम्हाला गणित इथं
आठवलंच नाही तर पुढे आपण काय तिचं गणितच इथं स्टॉप होऊन जातं, पुढे आपल्याला उत्तर लिहिता येत नाही. त्याच्यामुळे हे पाठांतर हवं. कमीत कमी साइन, कॉस आणि टॅन फंक्शन्स पाठ हवे स्पेशल अँगल्सचे. त्याच्यावरून आपण मग कोसेक, सेक आणि कॉट काढू शकतो.